नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात आधी तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण छान असे भगर न वापरता, साबुदाणा न भिजवता असे इन्स्टंट मधले साबुदाण्याचे थालीपीठ बघणार आहोत। अगदी करायला सोपे, झटपट होता। साबुदाणे भिजवायचे विसरलात तर तुम्ही ह्या पद्धतीचे साबुदाण्याचे थालीपीठ करू शकता। अगदी झटपट बनणारे, अचानक असे पाहुणे येतात आणि त्यांना जर उपास असला तर तुम्ही या पद्धतीचे पण त्यांना थालीपीठ करून देऊ शकता। अगदी झटपट होतात आणि महाशिवरात्रीला भगर चालत नाही बऱ्याच ठिकाणी, तर तुम्ही नुसतेच साबुदाण्याचे असे थालीपीठ करून खाऊ शकता। भिजवलेले साबुदाण्याचे पण करू शकता, पण भिजत न टाकता साबुदाण्याचे पण हे करू शकता। मी तुम्हाला तसेच दाखवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण भगरीचा वापर न करता अजिबात आणि इन्स्टंट असे थालीपीठ बघणार आहोत साबुदाण्याचे। अगदी झटपट बनणारे, साबुदाणा भिजवायला विसरला तर तुम्ही हे थालीपीठ अगदी झटपट करू शकता। तर एक वाटी साबुदाणा घेतलाय। एक वाटी साबुदाण्याला आपल्याला अर्धी वाटी काकडी आणि अर्धी वाटी बटाटा घेतलाय। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाव वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे, चवीपुरतं मीठ। आता सर्वात आधी आपण साबुदाणे भाजून घेऊया। इथं कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे। आता साबुदाणे टाकून घेऊया। आता आपल्याला साबुदाणे थोडेसे भाजून घ्यायचे, हलके असे, खूप जास्त लालसर भाजायचे नाहीये। तर हे बघा, हलकेसे पांढरट रंगाचे झाले साबुदाणे की आपल्याला काढून घ्यायचे। असे छान टम्म फुगलेत बघा, जेणेकरून आपले साबुदाणे मिक्सर मधून फिरवले की बारीक एकदम अशी फाईन पावडर तयार होईल। त्यासाठी साबुदाणे भाजून घ्यायचे आणि साबुदाणे भाजले की जरा हलके पण होतात, त्यामुळं आता काढून घेऊया। गॅस बंद करते मी। आपल्याला आता हे थंड करून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्सरला बारीक वाटता येईल। साबुदाणा पूर्ण थंड झालाय, आता बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। एकदम अशी बारीक फाईन पावडर तयार करायची आपल्याला। तर हे बघा, या पद्धतीने अगदी बारीक तयार करायची पावडर। थोडीशी जाडसर राहिली तर आपण चाळून घेणारच आहे। आता यामध्येच आपल्याला मिरची आणि शेंगदाणे ओबडधोबड असे वाटून घ्यायचे। खूप जास्त बारीक नाही वाटायची किंवा खूप जास्त जाडसर नाही, असे मध्यम आकारामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे ते मिरची आणि शेंगदाणे। तर हे बघा, या पद्धतीने वाटून घ्यायचंय जाडसर। आता थालीपीठाचं पीठ तयार करून घेऊया। तर आता साबुदाणा बारीक करून घेतलाय, तो चाळून घेऊया आधी। तर थोडीशी कणी राहिली ती काढून घेऊया फक्त। तर हे बघा, असं बारीक केलंय मी। आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला अजिबात। इथं गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा, नाहीतर नाही केला तरी चालेल। काकडी टाकून घेऊया। काकडीला पण भरपूर स्वतःचं असं पाणी असतं, त्यामुळं चवीपुरतं मीठ। आता जे वाटण वाटून घेतलंय मिरचीचं आणि शेंगदाण्याचं, ते पण इथं टाकून घेऊया। आता सगळं मिक्स करायचंय साहित्य आणि यामध्ये आपल्याला मळून घ्यायचंय सगळं। खूप छान लागतात हे थालीपीठ। तुम्हाला कुरकुरीत हवे असले तर कुरकुरीत पण होतात, किंवा मऊ हवे असले तर मऊ पण होतात। तुम्हाला जसे आवडतात त्या प्रकारचे हे थालीपीठ तयार होतात करून। आता मळून घेते छान मी पीठ। आता वाटतंय थोडंसं पाण्याची गरज आहे, तर तुम्ही जर एकदम असं बारीक पीठ दळलेलं असलं ना गिरणीतलं, तर त्याला पाण्याची गरज लागणार नाही शक्यतो। आणि मिक्सरला फिरवलेलं थोडंसं जाडसर असतंच ना, त्यामुळं त्याला थोडीशी गरज लागू शकते। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी थोडं पाणी टाकून भिजवून घेते। तर हे बघा, असं पीठ मळून घेतलंय मी। तर आपण लगेच थालीपीठ करायला घेणार आहे। आणि समजा नंतर जर घट्ट साबुदाणा भिजतो हळूहळू,
त्यामुळं जर पाण्याची गरज लागली तर नंतर पुन्हा पाणी टाकायचं. तर मी एकूण याला अर्धा ग्लास पाणी वापरलंय पीठ मळण्यासाठी, कारण आपण कच्चा साबुदाणा घेतलेला असतो ते नंतर हळूहळू घट्टसर होत चालतं. गरज भासली तर पाण्याचा हात घ्यायचा. तर आता आपण थालीपीठ करून घेऊया. इथं मी तवा गरम करायला ठेवलाय, कमी गॅसवर ठेवून द्यायचा. तर इथं एक कपडा घेतलाय मी थालीपीठासाठी. थोडंसं पाण्यात बुडवून घ्यायचं, ओला करायचा आणि थोडंसं पाणी घ्यायचंय वाटीत. थोडंसं आपण नेहमी जे थालीपीठ बनवतो बिना उपवासाचे त्याच पद्धतीचं आपण थापून घेणार इथं. तर आता यामधनं एक गोळा घेते छोटासा, पिठामधनं आपण जो तयार केलाय तो. हे बघा असं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे आपलं पीठ. असंच झालं पाहिजे, म्हणजे चिरत नाही. 2 थालीपीठ खाल्ले की पोट भरतं. आता महाशिवरात्रीला भगर चालत नाही तर तुम्ही नुसते हे साबुदाण्याचे पण करू शकता. काकडी पोटाला थंडावा देणारी असते, त्यामुळं काकडीचा वापर करायचा उपवासामध्ये, म्हणजे पित्त होत नाही. तर असं पातळ आपण थापून घेणार आहे. तुम्हाला इथं भिजवलेला साबुदाणा घ्यायचा असेल तो घेतला तरी चालेल, त्याचे पण खूप छान होतात भिजवलेले साबुदाण्याचे. आता मी छोटे छोटेच करते. तुम्हाला मोठी साईज करायची असेल तर तुम्ही मोठे पण करू शकता, छान होतात मोठे पण. आता छान असं भाजावं खमंग असं म्हणून मध्ये एक छिद्र करायचं आहे. आता तव्यावरती टाकून घेऊया. तवा छान गरम झालाय का बघायचं. कमी गॅसवर ठेवलेला त्यामुळे तवा गरम झालेला नाही अजून. आता तवा असा मध्यम असा गरम झालाय. थोडंसं तेल तूप टाकून घेऊया. तेल तूप काही घेऊ शकता तुम्ही इथं. पहिल्या थालीपीठला थोडंसं जास्त टाकायचं. आता अलगद असं उचलून आणि टाकायचंय आपल्याला. अजिबात चिटकून बसत नाही कपड्याला. आता ऑलरेडी आपण थोडं जास्तच तूप टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं टाकूया साईडला आणि वरनं, आणि झाकून झाकायचं आहे. आणि मीडियम गॅसवरती छान असं खमंग 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची खालची साईड. आता बघूया शेकलंय का आपलं पहिलं थालीपीठ. तर हे बघा किती छान असं शेकल्यात गेलंय. आता पहिलं शेकतंय तोपर्यंत मी दुसरं थापून घेतलेलं इथं, त्यापेक्षा थोडंसं मोठं थापलं. बघू शकता तुम्ही. हे बघा अजिबात खूप जास्त काही चिरा वगैरे जात नाही आणि निघताना पण अलगद निघतं, त्यामुळं असं थापून घेतलं तरी चालतं. आपण पहिलं होईपर्यंत दुसरं थापून ठेवायचं म्हणजे पटापट होतात. तर हे बघा ही साईड पण छान अशी खमंग भाजल्यात गेली आहे. आता काढून घेऊया आणि दुसरं टाकून घेऊया. तुम्हाला कडक करायचं असेल तर कमी गॅसवर ठेवायचं थोडा वेळ, छान असे कडक होतात. किंवा असे मऊ ठेवायचे असेल तर पलटून घेतलं की गॅस फुल ठेवायचा. हे बघा असे छान मऊ तयार होतात. आता अगदी थोडंसं तूप टाकणार आहे आपण, जास्त नाही टाकायचंय. आणि दुसरं ते थापून घेतलंय ते पण असंच आधीसारखं टाकून घेऊया. अगदी थोडंसं तूप सोडायचं. आधीसारखं झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरची छान भाजून घ्यायचे. आता दुसरं बघूया कसं झालंय. तर हे पण खूप छान झालंय बघू शकता. तुम्हाला जेवढे पातळ हवे असतील तेवढे पातळ तुम्ही थापू शकता. हे कपड्यापासून सुटायचा अजिबात प्रॉब्लेम नसतो याचा, पटकन सुटतात हे कपड्यापासून. त्यामुळे किती तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही पातळ इथं थापून घेऊ शकता आणि अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात. तर हे बघा तुम्हाला आधीच दाखवते मी, अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात. आता सर्व थालीपीठ मी ह्याच प्रकारे करून घेते. तर मस्त असे गरमागरम थालीपीठ आपले इथं तयार झालेले आहे. बघू शकता असे मऊ लुसलुशीत तयार होतात. थोडेसे कमी गॅसवर शेकवले तर कडक पण होतात छान. तर हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये छोटे छोटे 6 होतात बरोबर. त्यासोबत मस्त असं दह्यासोबत खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला झटपट बनणारे असे बिना भगरीचे किंवा वरईचे नुसते साबुदाण्यापासून इन्स्टंट असे साबुदाण्याचे थालीपीठ कसे वाटले ते. 2 खाल्ले तरी पोट भरतं आणि अगदी साधे सोपे आहे. काकडी नसेल घरामध्ये तर 1 बटाटा वाढवून घ्यायचा म्हणजे छान होतात तयार. तर मग करून बघा थालीपीठ आणि मला कमेंट करून सांगा का तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. आणि बघू शकता किती छान असे दिसतंय. तर बघितलंय ना किती छान असे आपले थालीपीठ तयार होतात, अगदी मऊ लुसलुशीत. तुम्हाला हवे असल्यास कमी गॅसवर तुम्ही ते
कडक पण करू शकता। तर मग अगदी अशी साधी सोपी पद्धतीची रेसिपी सांगितलेली आहे। तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।